विश्ववंदनीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी। अंधशाळेच्या मुलांना शालेय उपयोगी वस्तू व कराओके म्युझिक सिस्टम भेट। SC ST OBC अँड मायनॉरिटीज असोसिएशन ISP-CNP च्या वतीने नाशिक रोड येथे विश्ववंदनीय कायदेतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सर्वप्रथम दिवंगत गायिका आशा भोसले व प्रेस कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। या प्रसंगी CNPचे CGM डॉक्टर DK रथ, ISPचे जनरल मॅनेजर दिगांता कुमार डेका, मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले। जयंती दिनी प्रमुख अतिथी म्हणून CNP JGM नीतिकुमार दास, CISF कमांडंट ब्रिजभूषण, ISPचे संयुक्त महाप्रबंधक TO अवचट, राजभाषा प्रबंधक लोकनाथ तिवारी, स्टाफ युनियनचे जनरल सेक्रेटरी राहुल रामराजे, कार्याध्यक्ष रवी गोजरे, US जिमखाना जनरल सेक्रेटरी चमोली, वेलफेअर फंड कमिटी जनरल सेक्रेटरी अण्णा सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते मोहन अढांगळे आदी उपस्थित होते। सामूहिक बुद्धवंदना झाल्यानंतर प्रमुख अतिथींच्या हस्ते अंधशाळेच्या मुलांना शालेय उपयोगी वस्तू व कराओके म्युझिक सिस्टम भेट दिली। या प्रसंगी प्रमुख अतिथी जगदीश गोडसे यांनी आपल्या डॉक्टर बाबासाहेबांच्या अद्वितीय कार्याचा उल्लेख करत सर्वच महापुरुषांचे जीवनकार्य स्मरण करून दैनंदिन जीवन जगताना ते आचरणात आणावे असे शुभेच्छापर मनोगतात प्रमुख अतिथी जगदीश गोडसे यांनी सांगितले। असोसिएशनच्या माध्यमातून बाबासाहेबांचे दुर्मिळ फोटो व टपाल तिकीट रूपी ठेवा प्रदर्शनाद्वारे सर्वसामान्य जनतेस बघण्यासाठी उपलब्ध करून देऊन एक ऐतिहासिक कार्य केल्याचे गौरवोद्गार काढून सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले। अध्यक्षीय भाषणात डॉक्टर DK रथ यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आपल्या बुद्धिचातुर्याने, सातत्यपूर्ण मेहनतीने समाजातील अस्पृश्यता व जातभेद नष्ट करून सामाजिक समतेसाठी लढा दिला। ते भारतीय संविधानाचे शिल्पकार होते। त्यांनी दलितांना हक्क मिळवून दिले, महिलांना समान अधिकार दिले, कामगार चळवळी चालवल्या, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केले आणि शेवटी बौद्ध धम्माचा स्वीकार करून मानवी प्रतिष्ठा व समतेचा संदेश दिला। या कार्यक्रमास EPF ट्रस्टी राजेश टाकेकर, मजदूर संघ उपाध्यक्ष रामभाऊ जगताप, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, ISP-CNP वर्क्स कमिटी व्हाईस चेअरमन मनोज सोनवणे, बाळासाहेब ढेरिंगे, सेक्रेटरी भूषण मेढे, सुभाष ढोकणे यासह प्रमुख अतिथींचा सन्मान संस्थेचे जनरल सेक्रेटरी नितीन तेजाळे, कार्याध्यक्ष मोहन रावळे यांनी पुष्पगुच्छ, शाल व लेखणी देऊन केला। महापुरुषाच्या जयंतीदिनी प्रेसचे कामगार बांधव, विविध कमिटी पदाधिकारी, मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्टेज सजावट दीपक नाईकवाळे यांनी केली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधीर गायकवाड, सचिन कांबळे, धनंजय काळे, संजय जाधव, बाळासाहेब सांगळे, सुनील रायकर, संतोष गांगुर्डे, अशोक पोपरे, सुनील शेजवळ, प्रवीण जाधव, विजय भालेराव, विजय पराड, संतोष गोरे, लक्ष्मीकांत लोहारकर, अनिकेत जोंधळे, अजय शिराळ, जितेंद्र रामराजे, लवलेश आहिरे, अनुराग साळवे, भूषण चिखले, सूरज काळे यांनी प्रयत्न केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे जनरल सेक्रेटरी नितीन तेजाळे यांनी केले। सूत्रसंचालन रोहित कानडे यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहन रावळे यांनी केले। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण विश्वामध्ये साजरी होत असलेल्या जयंतीचं SC ST OBC असोसिएशनच्या वतीनेही इथं दरवर्षीप्रमाणे साजरी केलेली आहे। आपण बाबासाहेबांच्या जीवनावरील असे दुर्मिळ असे छायाचित्र, तसेच बाबासाहेबांच्या जीवनावरील जे पोस्टल तिकीट आहे याचे सुद्धा दुर्मिळ असं कलेक्शन हे आपण सर्व जनतेसाठी इथं उपलब्ध केलेलं आहे। तरी सर्व भारतीय अनुयायांनी, संविधान प्रेमींनी आपण उपलब्ध केलेल्या या सर्व प्रतिनिधींचा आस्वाद घ्यावा व सर्वांनी एकमेकाला माहिती देऊन प्रत्येकापर्यंत या दुर्मिळ अशा गोष्टींची माहिती पोहोचवावी ही आपल्या या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करतो। तसेच उद्या होत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्व भारतीय नागरिकांना खूप खूप अशा साऱ्या शुभेच्छा देतो व SC ST OBC असोसिएशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे अंधशाळेच्या विद्यार्थ्यांना जे शालेय उपयोगी वस्तू असेल, त्यांच्या जे करमणुकीच्या वस्तू असतील, याचंही आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना सप्रेम भेट करत आहे। तसेच शालेय उपयोगी वस्तूही त्यांना भेट करत आहे। या सर्व उपक्रम हा 1970 पासून आज तागायत आज आमचे संस्थेचे जनरल सेक्रेटरी नितीन भाऊ तेजाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आज हे संपन्न झालं आहे। या कार्यक्रमाला सर्व कामगार बंधूंनी भरघोस उपस्थिती दिली। सर्वांचे आभार मानतो। थांबतो। जय भीम।
सालाबागप्रमाणे याही वर्षी इंडिया सुगडी प्रेस व करन्सी नोट प्रेस येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपण साजरी करत आहोत. SC ST OBC मायनॉरिटीच्या वतीने त्या प्रसंगी आत्ता मी बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. यावर्षीसुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे बाबासाहेबांची जयंती चांगल्या उत्साहात साजरी केली आणि सर्व कामगारांनी व नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलेलं त्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो. बाबासाहेबांची जयंती करत असताना बाबासाहेबांचे अनेक असे पैलू आहे का ते घेण्यासारखे. बाबासाहेबांनी जे आपल्या भारतीय संविधानाने जे आपल्याला जे काही दिलेले आहे जगण्यासाठी खूप मोठे हत्यार होते. तर आजच्या दिवशी मी हे सांगेल का बाबासाहेबांचे विचार आणि बाबासाहेबांचे जे संविधानाचे जे काही बाबासाहेबांचं संविधान सर्वांनी वाचावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि परत एकदा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम.